नमस्कार मंडळी. आज आपण तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अशा देवीच्या दर्शनाला ज्याचं डायरेक्ट कनेक्शन आहे महाभारताची. ती म्हणजे आई एकविरा देवी. ही देवी लोणावळ्यातील कार्ला डोंगरात वसलेली असून पुण्यापासून लगभग 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेली आई एकविरा ही आई जलदेवता असून जलाच्या संबंधित असलेल्या कोळी बांधवांची कुलदैवत आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कोळी बांधवांची दर्शनासाठी गर्दी बघायला मिळेल. तसेच पुणे आणि कोकण आणि मुंबईकडून येणारे कोळी बांधव इथं दर्शनासाठी गर्दी करतात. तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिलॉग होणार आहे तो होणार आहे एकविरा देवी टेम्पल. आपण जाणार आहे एकविरा देवी टेम्पलला, जे आहे पुण्यापासून लगभग 60 किलोमीटरच्या अंतरावर. आणि आपण तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही शिवाजीनगरपासून लोकलने सरळ इथपर्यंत पोहोचू शकता. सरळ लोकलने तुम्ही आले, तुम्ही मलावळी स्टेशनला उतरू शकता. आणि मलावळी स्टेशनपासूनच लगभग 7 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे ते एकविरा देवीचं टेम्पल आहे, तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिलॉगमध्ये आणि तुम्हाला दाखवूया मंदिरचा पूर्ण व्हिलॉग. हे मंदिर जे तुम्ही बघत आहे हे आहे एकविरा आईचे पायथा मंदिर. ज्या भक्तांना डोंगराच्या वर दर्शनासाठी जाता येत नाही त्यांच्यासाठी आई खाली येऊन जे आहे इथं बसलेली आहे. तर तुम्ही इथं सुद्धा दर्शन घेऊ शकता. तर आपल्याला वर जायचं आहे मंदिराच्या आपल्या डोंगराच्या एकदम वर, जिथं मेन मंदिर आहे कार्ल्या लेणीजवळ. तर तिथं आपण जाणार आहे. तर चला सुरुवात करूया. पायथा मंदिराच्याच बॅक साईडला इथून ज्या या पायऱ्या सुरू होतात, जिथं जे आपल्याला डोंगराच्या एकदम वर मंदिराजवळ घेऊन जातात. पायऱ्या चढत असतानाच वाटेमध्ये सुंदर आणि शांत असा एक झरणा आपल्याला दिसतो. हा झरणा लहान असला तरी तो त्याचं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जाताना वाटेत अनेक दुकानं सुद्धा दिसतील, जिथं आपण नारळ, फुले, प्रसादाच्या बाटल्या वगैरे घेऊ शकतो. मंदिराच्या सभोवतालचं वातावरण फारच शांत, भक्तिमय आणि आत्मिक शांती देणारं आहे. डोंगरावरून दिसणारं दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. दूरवर पसरलेली हिरवीगार डोंगररांग, वाहणारे रस्ते आणि मनाला एक अद्भुत शांती देतात. मंदिराच्या समोरच आईचा नागारखाना. या दगडी नागारखान्यावर आई एकविरा देवीचे नाव, यांच्याच बाजूला बाबाजी महाराज यांची समाधी मंदिर आहे. मंदिरात बाबाजींची समाधी आहे. एकविरा आई देवीच्या मंदिर निर्मितीची कथा काही रोमांचकच आहे. एकदा पांडव वनवासात असताना कार्ला परिसरात आले होते. एकविरा आईने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवलं. त्यांना दर्शन देऊन त्यांना एका रात्रीत मंदिर बांधण्यासाठी सांगितलं. पांडवांनी एका रात्रीत भक्तिभावाने मंदिर बांधून पूर्ण केलं. पांडवाच्या या भक्तिभावनेनं एकविरा आई प्रसन्न झाली आणि पांडवाच्या एका वर्षाच्या काळात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असं त्यांना वर दिलं. आणि तेव्हापासूनच आई एकविरा इथं स्थायिक झाली. हा जो सभामंडप तुम्हाला इथं दिसत आहे, हा सभामंडप जरी खाली असला तरी नवरात्रात हा पूर्ण प्रकारे भरलेला असतो. आणि अशाच सभा रांगेत आपल्याला लागून दर्शनासाठी पुढे जावं लागतं. रांगेत लागताना आपल्याला अनेक प्रकारचे नारे इथं जे ऐकायला मिळतात. जसे श्रद्धाळू भक्तिभावाने नारे देतात, आई आई लो, असे खूप सारे नारे इथं ऐकायला मिळतात. आणि अशाच नाऱ्यामध्ये आपण दर्शन करण्यासाठी पुढेच निघत असतो. समोर चांदीच्या महिरूपात आई एकविराची प्रसन्न मूर्ती दिसते. कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिका, नाकात भरदार नथ, डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात सोभांग अलंकार. एकविरा आईच्या सौंदर्यात कित्येक पटीने वाढ करते. संकटात टाळणारी आणि नवसाला पावणारी अशी आई एकविरा देवी. एकविरा आईच्या बाजूलाच माता जोगेश्वरी आईची मूर्ती आहे. माता जोगेश्वरी ही एकविरा आईचा भाऊ कालभैरव यांची पत्नी. या दोघींचे नाते ननद भावजांचे. तर हा होता आजचा आपला व्हिलॉग. हा व्हिलॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.